सुहान 6333 घनसोली 11 घनसोली त्यांच्या विरोधामध्ये श्रीकृष्ण दिवा. येस टेनिस बॉल क्रिकेटसाठी भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. चला मॅचच्या दिशेने जाणार आहोत तुषार बर्वे विरुद्ध ट्रॅकवर. आणि पहिला बॉल या ओव्हरचा या मॅचचा मेगा फायनल. पहिला बॉल पहिलाच बॉल अगदी कनेक्शन झाला नाही. डीप मध्ये क्षेत्ररक्षक राहुल शेट्टी पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना एकाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं जाते. राहुल शेट्टी अगदी 2 धावा मिळतील. 2 धावांनी आपलं खातं उघडलंय गंगाधर इंगोली फलंदाजीसाठी. बोला ना, बोल ना. सोम शेट्टी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. काय घडलंय गंगाधर इंगोलीच्या विकेटचं पतन. इम्पॉर्टंट विकेट. इन फॉर्म बॅट्समन गंगा परतलाय. मोठी विकेट, मोठी विकेट. फायनलच्या मॅच मध्ये दुसऱ्याच बॉलवर बाद झालाय गंगाधर इंगोले. बॅटची एज लागली. फ्लाय स्लिप मध्ये उमेश मात्र तैनात होता. काय झेल, काय सेलिब्रेशन. विकेटची किंमत माहिती आहे टीम घनसोलीला. फलंदाज बाद होत असताना गंगाधर इंगोले 2 आकड्यावर परतलाय. सोहम शेट्टी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आज सोहम शेट्टी यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. सोहम शेट्टी विश यू हॅपी बर्थडे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. RSA ट्रॉफी 2026चा मेगा फायनलचा सामना मैदानाच्या मध्ये रंगत असताना काय कॅप्टनशिप झाली आहे. विशाल मडवीची फ्लाय स्लिप तैनात केलं होतं आणि दुसऱ्याच बॉलवर शिकार केली आहे तुषार बर्गेने. गंगाधर इंगोलीची न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला मिस्टर अनिकेत पाटील. विस्फोटक, विध्वंसक, आक्रमक, अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी जाणणारा खेळाडू आहे. पहिला बॉल 2, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसरा बॉल गोलंदाज तयार. 12 बॉलचा सामना आहे. 10 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 20-22 धावा पर्यंत मजल मारली तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल. किंबहुना त्या पलीकडे गेल्यानंतर प्रेशर टाकता येईल हे पाहिलं जाईल. पुढचा बॉल गोलंदाज तयार. इथे देखील चांगला बॉल अपस्टंपवर पडल्यानंतर राईज झाला. सरप्राईज झाला बॅट्समन. डॉट बॉलची सांगता होते. अचूक, भेदक आणि लाईन अँड लेंथ वर कंट्रोल असलेला गोलंदाज आहे तुषार बर्गी. भरपूर चांगलं योगदान राहिलंय तुषार बर्गीचं. अकोटापाचा बॉल पुन्हा एकदा प्ले इन वेज. डॉट बॉलची सांगता होतीये. पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा. काय गोलंदाजी होते. तमाम प्रेक्षक, घनसोलीचे समर्थक, दिवागावचे समर्थक अनेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील आणि क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2. अकोटापाचा बॉल आहे समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड येतोय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एका धावावर समाधान मला 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3. 3 धावा फलकावर लागलीत. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत. किती टार्गेट उभं केलं जाईल, किती टार्गेट फायनलच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. श्रीकृष्ण दिवा वर्सेस सुहान 6333 घनसोली 11 घनसोली. पुन्हा एकदा फ्लाय स्लिप साठी प्रोटेक्शन आहे. किशोर मडवी मास्टर माइंड आहे. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाज तयार. हे देखील फटका चांगला एक चप केला. चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 4 धावा. 1 गडी बाद 4 धावा. 6 बॉलचा खेळ संपलाय. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावा येतील. 10 धावा आल्या तर 14 होतील. 8 आल्या तर 12 होतील. बघूया किती धावा होतील या शेवटच्या ओव्हर मध्ये. आणि शेवटच्या ओव्हर मध्ये कुठला गोलंदाज वापरला जाईल. विकी रफोकिया, विनीत पाटील हे 2 गोलंदाज आहेत. त्यामध्ये चर्चा केली जाते. राहुल शेट्टी आणि उमेश मात्रे, विशाल मडवी
हे चर्चा करतात. फायनलचा सामना आहे. हा सामना जिंकतोय तर कॉन्फिडन्स खेळाडूंचा वाढेल, खेळाडूंना मनोबल वाढेल. ही फायनलची मॅच दोन्ही टीमसाठी फार महत्वाची आहे. श्रीकृष्ण दिवा टीमने दोस्ती चषक राबाडी गाव आयोजित ही स्पर्धा देखील याच मैदानावर श्रीकृष्ण दिवा टीमने जिंकला होता आणि त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक गंगाधर इंगोली ठरला होता. आता मेगा फायनल मध्ये पुन्हा एकदा संघ पाहायला मिळते. 4 धावा दाखल करायला लागलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी युवा गोलंदाज मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर विकी रफोकिया. स्ट्रायकेंडवर अनिकेत पाटील पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉलवर अनिकेत पाटीलच्या बॅटमधून फक्त सिंगल आली आहे. शेवटची ओव्हर पहिलाच बॉल शतकापासून दूर खेळलाय. बॅकवर्ड पॉइंट रेझर मध्ये फंबलिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना रनिंग बिटवीन द विकेट. एक एक धाव महत्वाची, एक एक रन्स महत्वाचे, एक एक बॉल महत्वाचा आहे. त्यामुळेच या फायनलच्या मॅच मध्ये आता दोन्ही टीम अगदी प्रयत्न करत असताना श्रीकृष्ण दिवा या टीमने नेहमीच अव्वल दर्जाचा खेळ केलाय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून तुषार बर्गेला हलवलंय आणि संदेश ठाकूरला तैनात केलं. फिल्डिंग पोझिशन बदलली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार विकी रफोकिया. प्ले एंड मिस. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना 6 धावा धावफल करायला लागलेत. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या. त्यानंतर डॉटचा सिलसिला चालू झाला. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहे. फटका चांगला आहे. काय क्षेत्ररक्षण. संदेश ठाकूर आपल्या टीम साठी क्षेत्ररक्षण करत असताना काय एफर्ट्स, काय फिल्डिंग पाहायला मिळते. लाजबाब स्वतःला जोखून दिलं होतं संदेश ठाकूरने. वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर आहे या टीमचा. एक एक धाव वाचवण्यासाठी जीवाची आकांक्षा, एक एक धाव थांबवण्यासाठी स्वतःला झोकून दिलं जात आहे. ही स्पर्धा तितकीच रंगतदार आहे. ही स्पर्धा तितकीच दमदार आहे. राजेश भोईर यांच्या वतीने या स्टॉप साठी संदेश ठाकूर साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. मॅचची एज फ्लाय स्लिप मध्ये चेंडू फ्लाय होतोय. सिंगल मिळतीये. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. शेवटच्या 2 बॉलवर किती धावा होतील, 10 प्लस की 10च्या आतमध्ये हे पाहिलं जाईल. विकी रफोकियाने देखील चांगली गोलंदाजी केली. 4 बॉलमध्ये 4 धावा खर्च केलेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक. किशोर मडवी सेकंडवर पाहायला मिळते. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का आणि ते धाव घेता येणार नाहीये. लक्षात घ्या. आउट आहे का. अशी तुम्ही धाव घेऊ शकणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या दोन्ही बॅटरला एकत्र धावावं लागेल. एका बाजूला दांबून दुसरा स्ट्राईक घेण्यासाठी जो स्ट्राईक रोटेट करण्याचा सिलसिला आणि या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. कारण की इथेच नियम या स्पर्धेमध्ये नव्हतंच. त्यामुळे कडक नियम, कडक स्पर्धा. RSA ट्रॉफी त्यामुळे दमदार आहे. 40,000पेक्षा जास्त प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली आजच्या रजनीमध्ये. 44,000. शेवटचा बॉल देखील प्लेन मिस. धाव घेऊ शकणार नाही. डॉट बॉलची सांगता होते. ओव्हर क्रमांक संपले गेले. दुसरी 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 9 धावा आणि 10 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया 10 धावा म्हणजेच 12 बॉल 10 धावा. कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल, कशा पद्धतीने हा धावा थांबवला जाईल. RSA ट्रॉफी 2026चा घमासान घणसोली 11 घणसोली वर्सेस टीम श्रीकृष्ण दिवा. मेगा फायनलच्या अंतिम डाव आणि अंतिम डावामध्ये काय घडेल 2 ओव्हर मध्ये हे सांगण्यासाठी वन ऑफ द फायनेस्ट
काय हवंय गुरुनाथ पाटील तुम्हाला? चेंडू येस. चला 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. श्रीकृष्ण दिवा वर्सेस सुहान 6-3-3 घणसोली 11 घणसोली टीमला. बघा या मॅच मध्ये काय घडेल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता श्रीकृष्ण दिवा टीमच्या माध्यमातून आणि फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलं होतं. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये ज्या पद्धतीने स्टार्ट मिळाला होता श्रीकृष्ण दिवा टीमला, असा स्टार्ट मिळाला नाही. बघा ओमकार दैवी या स्क्रीनवर पाहायला मिळतील. कॅमेरामन अगदी सगळ्या ठिकाणी ओमकार दैवीने चांगला काम केलं आणि की स्कोररच्या प्रमुख कॅमेरामॅनची भूमिका बजावत असताना. चला मॅच रोटे सुरुवात. सामना स्पीडअप करा. श्रीकृष्ण दिवा वर्सेस सुहान 6-3-3 घणसोली 11 घणसोली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राहुल शेट्टी आणि त्यांच्या सोबत हर्ष मात्रे. चांगला खेळ. भावेश पाटील देखील पाहायला मिळतील. सूरज काका मात्रे भरपूर या स्पर्धेसाठी सहकार्य केलंय. भावेश पाटील यांचा विचार केला तर तळोली गावातील एक तरुण आणि तडफदार असं व्यक्तिमत्व आहे. कमी कालावधीमध्ये समाज कार्यामध्ये आपला ठसा उमटवणारे आणि आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आज देखील चांगलं सहकार्य आणि चांगलं समाजकार्य करत असताना सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता पहिल्या संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यानंतर बघता बघता पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस आणि तिसरी चौथी रात्र देखील येऊन ठेपली आणि अखेरचा सामन्याचा अखेरची इनिंग 12 बॉलमध्ये करायचे 10 धावा. गंगाधर इंगोले गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना ज्या गोलंदाजाने भरपूर चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली, इंटायर स्पर्धेमध्ये गंगाधर इंगोले एक यशस्वी गोलंदाज ठरला. या मॅच मध्ये आता राहुल शेट्टी ज्याने खूप चांगली कामगिरी केली आणि सातत्यपूर्वक या टीमला अगदी धावा करण्यासाठी भरपूर सहकार्य केलं, भरपूर योगदान दिलं. असा सामना झाला होता शिरवण्याच्या मैदानामध्ये. 12 बॉल मध्ये 16 धावांचं अगदी डिफेंड केलं होतं श्रीकृष्ण दिवा टीमने. आता 10 धावा डिफेंड करायचे आहेत म्हणजे 2 बॉल एक्स्ट्रा आहेत. त्यामुळे या मॅच मध्ये काय होते हे षटक फार महत्वाचं असेल. 12 बॉल 10 धावाची आवश्यकता. पहिलाच बॉल आपण जाऊ शकता. बॅटने ब्रश होतोय, चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. पहिली धाव आली आहे, सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या आता गरज आहे 11 मध्ये 9 करायचे आहेत. 11 बॉल 9 धावा, 9 धावा 11 चेंडू. गंगाधरच्या या षटकामध्ये किती धावा केल्या जातील हे पाहिलं जाईल. हा बोल ना. इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षण खाली आहे. जेलच्या खाली हेमंत पाटील. हेमंत पाटीलचे हात आणि राहुल शेट्टीचा खेळ होतो समाप्त. पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या बॉलवर विकेट. आता फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन कूल विशाल तुकाराम मडवी. अगदी मॅच अजूनही जिवंत आहे, मॅच अजूनही ऑन आहे सँडी सर. कारण की या मैदानावर या स्पर्धेमध्ये काय काय घडलं ते आम्ही अनेक वेळा पाहिलं. हा 500 रुपये. चला विशाल मडवीसाठी राजू किसन पाटील यांच्या वतीने प्रत्येक षटकारामागे 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. विशाल मडवीसाठी हे पारितोषिक आहे. फिल्डिंग पोझिशन आपल्याला पाहायला मिळते. फ्लाय स्लिप तैनात केली गेली आहे. बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट मिड विकेट आहे. 38 सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग अशी व्यूहरचना आहे.
आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 9 करायचे. 10 बॉल 9 धावा. गंगाधर हिंगोली श्रीकृष्ण दिवा टीम मैदानाच्या मध्ये खेळत असताना हे षटक निर्णायक असेल. विशाल मडवी स्टॅकेंडवर आहे. अनुभव आहे. अनुभवाचा वापर करावा लागेल. फ्लिक केला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि ते काय घडलंय. अगदी जवळजवळ षटकाराच्या अगदी चौकाराच्या दिशेने गेला होता पण सुदैव म्हणावं लागेल. एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या आता पुढे जात असताना आता गरज आहे 8 धावांची. 9 बॉल 8 धावा. 9 चेंडू 8 धावा. एखादा मोठा फटका एखादा चौकार आला तर मॅच मध्ये वापसी कमबॅक होईल पण सिंगल डबलने देखील हा सामना जिंकू शकतो. त्यामुळे संयम की आक्रमण या दुविधामध्ये कोण जिंकेल याकडे लक्ष असेल. स्क्वेअर कट केला जातो. फटका चांगला आहे पण या फटक्यावर मिळेल फक्त सिंगल. पहिल्या 2 बॉल वर 2 सिंगल विशाल मडवीच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 3. आता 7 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 7 धावा. 8 चेंडू 7 धावा. 8 चेंडू 7 धावा असं इक्वेशन आहे. गंगाधरने शिकार केली आहे राहुल शेट्टीची. आता बघूया या मॅच मध्ये शेवटच्या 2 बॉलवर 2 सिंगल आली तर 5 राहतील. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉलचा इशारा. टाळ्यांचा कडकडाट होते घनसोलीच्या डगआउट मधून. इक्वेशन बदललंय. इक्वेशन येऊन ठेपलंय. आता 8 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 6 धावा इक्वेशन आहे. संघर्ष केला टीम घनसोलीने. स्ट्रगल केलाय घनसोली टीमने. 8 ते 9 वेळा अगदी सुपर 3 मध्ये जाण्यासाठी वंचित राहिलाय पण आता फायनलच्या मॅच मध्ये काय करेल. यावेळी देखील फ्लिक केला जातो. चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सिंगल मिळते. अक्कलमंदीचं क्रिकेट म्हणावं लागेल. विशाल मडवीने जवळजवळ 30-35 वर्ष घनसोली गावाचं क्रिकेट खेळलाय आणि आपल्या कारकिर्दीमध्ये क्रिकेट कसं खेळावं आणि कशा पद्धतीने सामना एक्झिक्यूट करावा हे चांगलं ठाऊक आहे. आता 5 धावांची आवश्यकता येणारे 7 बॉल मध्ये. बॅटची एज विकेटचं पतन कहाणी में ट्विस्ट. आता समीकरण आहे 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 5 धावा. 5 धावा 6 चेंडू. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये कोण येतोय तर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय रितेश पाटील भीम. भीमचा गदा ज्याप्रमाणे वजनदार असतो असायचा त्याप्रमाणे रितेश पाटील भीमची देखील बॅट तितकीच वजनदार असते आणि परफॉर्मन्स देखील त्याचा तितकाच वजनदार पाहायला मिळते. या मॅच मध्ये एखादा हिट मेगा फायनलचा विजेता RSA ट्रॉफीचा विजेता असेल पण एखादा चांगलं स्पेल हे देखील प्रतिस्पर्धी संघाला संधी असेल. संधी कोणाला मिळेल आणि संधीचं सोनं कोण करेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय शिवम पांडे. बिट्टू आज ऑप्शन वापरलं नाही. अनिकेत पाटील आज ऑप्शन वापरलं नाही. मोहन रावला आज ऑप्शन वापरलं नाही. किशोर मडवी आला. आता शिवम पांडे. सिंगल मिळून इथे रितेश पाटील भीमला संधी मिळेल का की या 5 धावा कंप्लीट केल्या जातील. हर्ष म्हात्रे. पहिला बॉल खेळ एन मिस. आता 5 मध्ये 5. मेगा फायनलचा सामना कसा असावा. RSA ट्रॉफी श्रीकृष्ण देवा वर्सेस घनसोली 11 घनसोली. व्हॉट अ मॅच. रात्रीचे 1:40 झालेत. सगळ्यांच्याच पापण्या लवत नाही. सगळ्यांच्याच नजरा या मॅच कडे. 5 मध्ये 5. फटका चांगला आहे. चेंडू जातो मिड विकेट रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का नाही. आता 4 मध्ये 4. 4 चेंडू 4 धावा. 728 प्रेक्षक की स्कोरच्या माध्यमातून जागे आहेत म्हणजे ते स्पर्धा पाहतात. 1:40
चला 4 बॉल 4 धावा मेगा स्क्रीनवर पाहू शकता. टीम घणसोली ही टीम श्रीकृष्ण दिवा तमाम प्रेक्षकांच्या नजरा RSA ट्रॉफी 2026 चा घनस्थान. मित्रांनो होऊ दे एकदा जोरदार टाळ्या. 4 बॉल 4 धावांची आवश्यकता. शिवम पांडे वर्सेस रितेश पाटील भीम. खूप मोठ्या पद्धतीने बॉल बॅक ड्राइव्ह एकदा कंप्लीट केली जाईल का काय घडलंय. गरज नसताना थ्रो केलाय. देव देतो कर्म नेतो. रितेश पाटील पडला होता धडपडला होता पण इथे किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. और इस बार किस्मत एक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पहा. अर्ध्या पिचवर पडला होता रितेश पाटील भीम. डायरेक्ट हिट ईशानने केला. कॅरी झाला नाही. एक धाव. इच अँड एव्हरी रन्स. सँडी सर एक एक धाव लाखाची आहे. लाखा मोलाची आहे. लाख प्रयत्न केले तरी फायनल मध्ये संघ पोहोचत नाही. 30 संघांना पराभूत करून हे 2 संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलेत. आता प्रेक्षकांच्या नजरा प्रकाश मडवी यांचं चित्र पाहू शकता किती टेन्शन मध्ये आहे. चला मॅच मध्ये सुरुवात. 3 बॉल 3 धावांची आवश्यकता. शिवम पांडे हर्ष म्हात्रे. खूप मोठा बाजा चेंडू फ्लिक केला जातो. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला बॉल मिळते. एक धाव मिळते. 2 मध्ये 2. हो 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 काय सामना आहे. हृदयाची धडधड 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 वाढवली आहे. दोन्ही डगआउट मध्ये स्मशान शांतता. दोन्ही डगआउट मध्ये अजूनही गॅरंटी नाहीये. आता शेवटची पेटी फोडायची बाकी आहे. उमेदवार कोण निवडून येईल. श्रीकृष्ण दिवा ही घणसोली हे पाहिलं जाईल. 2 बॉल 2 धावांची आवश्यकता. काय मॅच आहे. काय सामना आहे. याची देही याची डोळा पहा. हा RSA चषक 2026 सोहळा. 2 बॉल 2. फटका चांगला. ओ माय गॉड. रितेश पाटील भीम ने केलाय मॅच फिनिश. ओ माय गॉड. व्हाट अ मॅच. व्हाट अ मॅच. एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स राहिलाय टीम घणसोलीचा. RSA ट्रॉफी 2026 चा चॅम्पियन टीम घणसोली. बेलपेट मित्रांनो स्टंप घेऊन जा पण LED बेल्स आमच्यापर्यंत आणा. ते महागत. सेलिब्रेशन संपूर्ण घणसोली गाव एकवटला. बेलपेट अभिनंदन. लाजवाब अद्भुत नजारा. मोमेंटम शिफ्ट झाला रनआउट मध्ये. ईशानने चूक केली होती. वेल प्लेड अभिनंदन. चला प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी जाऊया. फटाके कोणीही वाजवू नका प्लीज. प्रेक्षक 10वी 12वीची परीक्षा सुरू आहे त्यामुळे सूचना असेल. चला कॉंग्रॅच्युलेशन्स. वेल प्लेड टीम. सुहान 6333 RSA ट्रॉफीचा चॅम्पियन विजेता ठरलाय. चला दोन्ही टीम अभिनंदन.